Co-powered by Techno. सामनाचे अग्रलेख आणि विशेषतः आजचा अग्रलेख हा पानसट यासाठी आहे कारण अपचनाची मळमळ जळजळ त्यांच्या पोटातली त्यामध्ये दिसते. आमचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातील जनतेने त्यांना आशीर्वाद दिला, समर्थन दिलं, साथ दिली. या उबाटा सेनेच्या पोटामध्ये जळजळ मळमळ होते आणि मग पानसटपणा कागदावर उतरतो. तो म्हणजे सामनाचा अग्रलेख. आणि मग या भीतीच्या ज्या डोहाळ्याच्या उलट्या होतात ते म्हणजे संजय राऊतांचं वक्तव्य. सर, संजय राऊत यांनी आज अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. खालच्या पातळीवर ते म्हणजे ते भाई नाहीये, ते गांडा भाई आहे असं बोलले. मला असं वाटतं की भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा थर्ड ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत आहे. ते जर अमित भाईंवर यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन बोलणार असतील तर त्यांच्याच नातेवाईकाने असलेल्या एका महिलेने संजय राऊत यांनी केलेल्या अन्यायानंतर त्यांच्याबद्दल उल्लेख केलेले शब्द सार्वजनिकरित्या आम्हाला मांडावे लागतील. आमची ती संस्कृती नाही म्हणून ते आम्ही मांडत नाही. आणि जर विषय भाईभाईचा असेल तर रस्त्यावरच्या लढाईला आम्ही तयार आहोत. देवेंद्र फडणवीस स्वतःला अभिमन्यू म्हणतात, मात्र त्यांनी असं स्वतःला अभिमन्यू म्हणू नये, हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं त्यांचं प्रेम आणि अडचण नाही, त्यामुळे फडणवीसांनी स्वतःची तुलना अभिमन्यूसोबत करू नये. देवेंद्रजींच्या वाक्याचा बाण संजय राऊत यांच्या योग्य शरीराच्या भागावर घुसलेला दिसतोय. आणि म्हणून अभिमन्यूसारख्या लढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जो बाण मारला तो संजय राऊत यांनी सांगावा. आता शरीराच्या कुठल्या भागात घुसलाय हे त्यांनी सांगावं. धर्मवीर 3 जो आहे तो फडणवीसांनी आनंद दिघेंवरती काढला. आनंद दिघेंबद्दल त्यांना काय माहिती आहे? त्यांनी औरंगजेबाबद्दल अरे शिवसेनेबद्दल संजय राऊत यांना काय माहिती आहे? ते शिवसेना आणि सामनाशी संबंधित कधी झाले? मला या विषयावर बोलायचं नाही, पण त्यांचा शिवसेनेशी संपर्क कधी आला? लोकप्रवाहामध्ये असताना त्यांनी काय लिहिलंय? बाळासाहेबांवर, शिवसेना पक्षावर, या सगळ्या गोष्टी इतिहास आहेत, समोर आहे, पुरावे आहेत. त्यामुळे बाटग्यांनी, मी बाटगाच म्हणतो संजय राऊत यांना, या बाटग्यांनी आनंद दिघे, बाळासाहेब, एकनाथ शिंदे किंवा मूळ शिवसैनिकांना सांगण्याच्या भानगडीत पडू नये. हे बाडगे दुसऱ्याची वकिली करणारे आहेत. आज ज्याची ब्रीफ घेतली त्याची वकिली करणारी लोक आहेत. अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये जरी तंबू ठोकला असला तरी भाजप विजयी होणार नाही असंही त्यांनी. ही त्यांची भीती बोलते. जर तुम्हाला फरक पडत नाही तर बोलता कशाला? जळी स्थळी पाशाणी यांच्या मनामध्ये अमित शहा नावाच्या एका वादळाची भीती आहे. आणि ते वादळ सुनामीच्या रूपानं देव, देश आणि धर्मासाठी काम करणारं वादळ आहे. देव, देश, धर्माचं काम करणारं हे वादळ अमित शहाच्या रूपाने सुनामी घेऊन येईल. महाराष्ट्रातील जनतेला समर्थन देईल, महाराष्ट्रातील जनता त्यांच्या नेतृत्वाला समर्थन देईल. हे उबाटा सेनेला माहिती आहे. म्हणून अमित शहाच्या दौऱ्यावर हे पानसटपणे बोलत आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचं मतदान आहे. ते दोघांचं असं वैयक्तिक कोणतंही मतदान नाही. कोण? संजय राऊत बोलतात. त्यांच्याकडे काय बायनॉक्युलर आहे? त्यांच्या नेत्याकडे फोटोग्राफीचा आहे. यांच्याकडे कुठला आहे? सर, ज्या पद्धतीनं बीड सुमाळे यांच्या कुटुंबियावरती बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, कोर्टाने शिक्षा सुनावली. संजय राऊत असं म्हणतात की एका पॉर्न स्टारला पुढे करून भाजप आमच्यावरती आरोप करते. या पद्धतीची भाषा जर ते करणार असतील तर ते कॉन स्टार आहेत. कॉन म्हणजे कुठल्या तरी कटकारस्थांचं रचणारे, हे अशा पद्धतीचे संजय राऊत आहेत. खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. खरं तर महाराष्ट्रातल्या महिलांचा त्यांनी अपमान केला आहे.
खरं तर महाराष्ट्रातल्या मराठी मातांचा अपमान केला आहे. मेधा ओक सोमय्या यांच्या अब्रूची झंडवडे काढण्याचा धंदा त्यांनी सुरू केलाय का? महाराष्ट्रातल्या मराठी माता भगिनी आणि महिला यांच्या अब्रूवर हात घालण्याचा धंदा संजय राऊत करतात का? आज कोर्टाने अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये त्यांना गुन्हेगार ठरवलाय. आणि त्यामुळे हा अपमान केवळ मेधा ओक सोमय्याचा नाही आहे. हा धंदा आणि हा प्रकार अगोदर आम्ही बघितले ते व्हिडिओ क्लिप. एका त्यांच्याच मराठी नातेवाईकाला अर्वाच्य शिवीगाळीमध्ये बोलणारा हा गृहस्थ इसम आज कायद्यामध्ये गुन्हेगार ठरला आहे. महाराष्ट्रातील एका मराठी महिलेला तिच्या अब्रूवर हात घालण्यासाठी, आणि तो संपादकपदी आहे. हे रश्मीताई ठाकरेंना मान्य आहे? हे उबाटा शिवसेनेला मान्य आहे? उबाटा शिवसेनाला जर हे मान्य असेल तर आमचा आरोप आहे की उबाटा शिवसेना महाराष्ट्रातील मराठी माता भगिनींच्या अब्रूवर हात घालणारा पक्ष आहे. तो घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे ते मी वारंवार बोलतच राहील. अब्रू नुकसानीच्या दाव्यात ते गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या अब्रूवर हात घालणारा हा नराधम संजय राऊत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते पुण्यात येणार होते, परंतु तो कार्यक्रम पावसामुळे रद्द झाला. परंतु महाविकास आघाडी आज त्या ठिकाणी त्या मेट्रोचं ओपनिंग करते आणि कुठेतरी म्हणते की जनतेला लवकर मेट्रो खुली करणं गरजेचं आहे. परंतु यांना राजकारण करायचं आहे, निवडणुकीसाठी मोठ्या सभा घ्यायच्या आहेत म्हणून डिले केलं जाते सगळं. असं महाविकास सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतील. पैसा आणि सत्ता त्याचप्रमाणे यंत्रणा यांच्या हाती आहेत, त्यामुळे हे निवडणुकीला सामोरं जाताना घाबरत नाहीत. मात्र आमच्यासोबत जनता आहे, आम्ही यांना चिलपट करू. अरे मग का घाबरता? रोज सकाळी का भोपू वाजवता? का दुसऱ्यांच्या नावाने शिमगे करता? सतत आणि सातत्याने दुसऱ्यावर, विरोधी पक्षावर, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर, दुसऱ्याच्या घरात डोकावणे यांचे प्रकार आहेत. आणि म्हणून घाबरलेल्या मनस्थितीत या राज्यातला कुठला पक्ष असेल तर तो उबाटा शिवसेना आहे. उबाटा शिवसेना लोकसभेमध्ये त्यांचे आकडे कमी झाले. आमच्या बरोबर होते तेव्हा 2 नंबरमध्ये त्यांचे आकडे होते, आता 1 नंबरवर आले आहेत. आता त्याच्याही खाली जातील. त्यांनी किती बैठका घेऊ दे, मात्र मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा पडला असं त्यांनी ठरवलं. काय झालं पार्लमेंटमध्ये? असंच बोलले होते. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पण असंच बोलले होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा मुंबई आणि मुंबईकरांशी संपर्क कनेक्ट तुटलेला आहे. तो केवळ हव्यातला आहे, हवाहवाईचा आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या जनभावना आणि मनभावना हे त्यांना लक्षातच नाही. मुंबईकर आणि मुंबईतला माणूस मोदीजी आणि मोदीजींबरोबरच त्या ठिकाणी जुळलेला आहे आणि रिझल्ट सुद्धा तेच दिसते. लोकसभेमध्ये अजित पवारांची मतं भाजपला मिळाली नाही म्हणून कामगिरी फारशी चांगली झाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलं. मी ती मुलाखत पाहिली नाही. सर, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी एका कार्यक्रमामध्ये ओसामा बिन लादेनची तारीफ करताना त्या बाहेर मिळाल्या. त्या म्हटलेलं त्यांनी बघा, असं आहे, कोणाच्या परिवारातल्या पत्नीवर भगिनीवर मला पूर्ण माहिती नसताना मी भाष्य करणार नाही. पण तुमच्याकडे जर ती क्लिप असेल तर तुम्हीच ती जनतेला दाखवा. कर्जत जामखेड भाजप यावेळी जिंकेल असा निर्धार भाजपने केला आहे. पण रोहित पवार असं म्हणतात की मीच यावेळी जिंकेल. हा अहंकार नाही, प्रेम आहे जनतेचं, मला मिळणार आहे. ते मतदानात कळेल. सर, जितेंद्र आव्हाड की पत्नी ने एक बयान गुमराह में कार्यक्रम में महिलाओं में शामिल हुई थी. उन्होंने कहा कि अब्दुल कलाम जिस प्रकार से उनकी बायोग्राफी, वैसे ओसामा बिन लादेन की बायोग्राफी पढ़नी चाहिए. और वो ओसामा बिन लादेन पहले आतंकवादी नहीं था, समाज की वजह से वो आतंकवादी बना. देखिए, मैंने ये क्लिप सुना भी नहीं है. मैं किसी भी राजनीतिक दल के किसी भी नेता की पत्नी जो राजनीति में नहीं है उनके बारे में बिना सोचे समझे और पढ़े टिप्पणी नहीं करूंगा. लेकिन आपके पास अगर ये क्लिप है तो आप ये जनता को दिखाइए, जनता ही निर्णय करेगी. सर, इसके अलावा संजय राउत ने बयान दिया है कि धर्मवीर जैसी फिल्म लाकर कोई मतदान नहीं होता है और वो असली मानने वाले लोग नहीं है. इस प्रकार के जो आरोप संजय राउत ने किए. मुझे लगता है जिस प्रकार का बयान संजय राउत इनका है वो बयान बिना सोचे समझे है. उनको शिवसेना के इतिहास के बारे में ज़्यादा जानकारी रखना आवश्यक है.
संजय राउत शिवसेना से कब जुड़े, ये राजनीतिक इतिहास स्पष्ट है। वो लोकप्रभा में जब लिखते थे तो बाला साहब और शिवसेना पर कितनी आलोचना और टिप्पणी करते थे, ये भी सबको पता है। और इसके लिए उनकी बातों का शिवसेना और मूल शिवसैनिक कोई भी उसको गंभीरता से नहीं लेता है। अमित शाह जी पर पीएम मोदी पर भी टिप्पणी की है। पीएम मोदी पर यह भी कहा कि एक ही मेट्रो का बार-बार उद्घाटन करने के लिए क्यों आ रहे हैं। ये आपके पेट में क्यों दुख रहा है? मेट्रो का काम हमने किया है, तो जैसे जैसे कानूनन खुली हो जाएगी उसका उद्घाटन करेंगे। आपके लिए, आपके पास उद्घाटन का कोई विषय नहीं, क्योंकि आप जनता के काम करते ही नहीं। जब देखो दूसरे के घरों में झांकना, इस प्रकार का काम ये शिवसेना और संजय राउत का है। महायुति में सीट शेयरिंग को लेकर क्या स्थिति है? बैठकों की चर्चा हो रही थी, कब तक फाइनल हो जाएगा और किस दिशा कितनी सीटों पर? सभी तीनों नेता आपस में चर्चा कर रहे हैं। चर्चा बहुत सकारात्मक है, जल्दी उसके बारे में निर्णय हो जाएगा। सर, शिंदेच्या शिवसेनेकडून जे नेते आहेत ते वारंवार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात की 60 ते 65 जागा ज्या आहेत त्या लढवू. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असा दावा जो अनेक लोकांनी आमदारांनी केला पाहिजे. बघा, मला असं वाटतं की आपली अपेक्षा, आपल्या नेत्याबद्दलचं प्रेम, याबद्दलचं वक्तव्य हे पक्षांतर्गत कुठलाही नेता करू शकतो। सर, शिरपूरच्या खोऱ्यामध्ये हा, शिरपूरच्या खोऱ्यामध्ये गांजाची शेती आढळून आलेली आहे। पोलिसांनी ती उद्ध्वस्त केलेली आहे। काय सांगता येईल? गांजा आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये सातत्याने राज्यामध्ये अशा प्रकारची प्रकरणे दिसून येतात। ज्या पद्धतीची थेट कारवाई गृह मंत्रालयाकडनं होते ही काबिले तारीफ आहे। आणि गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे तुम्ही सांगताय शिरपूरमध्ये, पण मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे प्रभादेवीच्या खेडगल्लीमध्ये सुद्धा गांजाची शेती जी चालली आहे आणि गंजेडी बसतायत त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे। सर, लाडक्या बहीण योजनेमध्ये आता काही ठिकाणी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर येत आहे। लोकशाहीचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। भाजप काय स्टँड घेणार आहे? जो फसवेल माझ्या लाडक्या बहिणीला त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे। जो या लाभार्थीवर अन्याय करेल त्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत, ही आमची सरकारला विनंती आहे। धन्यवाद। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।